My dear people, माझ्या प्रिय मित्रांनो, and how wide a promise spanning the centuries. ते किती विशाल अभिवचन आहे, अखिल शतकानुशतके टिकणार ते आहे. What an amazing promise. किती आश्चर्यकारक अभिवचन. That's in the 12th chapter. 12व्या अध्यायामध्ये ते आहे, Genesis. उत्पत्ती 12 मध्ये. But now we are going to pay attention to the 15th chapter. पण आता आपण 15व्या अध्यायावरती लक्ष केंद्रित करणार आहोत. Here, येथे Abraham is told to do a very uncommon thing. अब्राहमाला अगदी असामान्य गोष्ट करण्याकरता सांगितलं गेलं होतं. The kind of thing which has become very alien to our nature. आणि आपल्या स्वभावाकरता अगदी परकी असणारी गोष्ट त्याला करायची होती. 5th verse. 5वं वचन. And he brought him forth abroad मग त्याने त्याला बाहेर आणून and said, असे म्हटले, Look now toward heaven आकाशाकडे दृष्टी लाव and tell the stars. Old word, tell on. The old English word for count. आणि तुला हे तारे मोजवतील तर मोज. Count the stars. ते तारे तू मोज. If thou be able to number them. जर तुला मोजता आले तर तू मोज. And he said to him, So shall your seed be. मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. And he believed in the आणि Lord, त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला. and he counted to him for righteousness. हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणला. How amazing. किती आश्चर्यकारक. And at this point he did not have any heir and he had no आणि children. या वेळे पावे तो अब्राहमाला वारस नव्हता, त्याला मुले बाळे नव्हती. And at such a time आणि अशा वेळेला God said to him, देव त्याला म्हणाला, Look up heavenward. पहा, आकाशाकडे दृष्टी लावून पहा. Now where are you looking? मग तुम्ही कुठे पाहत आहात? You know, I sometimes say काही वेळा मी असं म्हणतो, some people's God lives in America, काही लोकांचा देव तर अमेरिकेमध्ये राहतो, the home of the dollar. की जी अमेरिका डॉलरचं घर आहे, म्हणजे पैशाचं घर आहे. Listen, friends, ऐका मित्रांनो, God dwells with him also, who is of a broken spirit. पण देव तर जो भग्न आत्मा असलेला माणूस आहे त्यामध्ये राहतो. Well, you know how it is. तुम्हाला ते कसं आहे माहिती आहे? We have gone global now. आपण तर आता अगदी जागतिक पातळीवरती पोहोचलो आहोत. Our minds and heads are that of little mice. पहा, आपलं डोकं आणि आपली बुद्धी ही तर त्या लहान लहान उंदरांसारखी आहे. But- पण From all newspaper accounts, सगळ्या वर्तमानपत्रांच्या नोंदींनुसार we are supposed to have gone global. आपण जागतिक पातळीवरती गेलेले आहोत असंच समजतं. Listen, friends, ऐका मित्रांनो, if you really want to get जर global, तुम्हाला खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवरती पोहोचायचं असेल, you have to work with Jesus Christ. तर तुम्हाला येशू ख्रिस्ता बरोबर काम करणं गरजेचं आहे. It is He who says, कारण तोच असं म्हणाला, Go into all the world and preach the gospel to every creature. तुम्ही सर्व जगामध्ये जाऊन सर्व लोकांना सुवार्तेची घोषणा करा. So, त्यामुळे no wonder when we just walk carnally, यात कुठलंही आश्चर्य नाही की आपण दैहिकरित्याच चालतो. when we walk carnally, आणि जेव्हा आपण दैहिकरित्या चालतो तेव्हा we have small mind. तेव्हा आपल्याकडे छोटीशी बुद्धी असते. I am having to struggle against small mind. आणि माझा ह्या छोट्याशा बुद्धी बरोबर झगडा चालला आहे. To begin with, सांगायचं झालं तर my mind is a pretty slow mind. माझी बुद्धी ही खूपच मंद गतीने चालणारी आहे. And I am shocked and amazed that I developed
so slowly. आणि मला धक्का बसतो व आश्चर्य वाटतं की माझी वाढ खूपच मंदगतीने होते. It is a black mark against me. जसे काय ती माझ्यातील अवगुणाची काळी रेगच आहे. If I had been more obedient, more humble, जर मी अधिक आज्ञाधारक, अधिक नम्र असतो, oh, God would have opened greater things before my eyes. तर देवाने माझ्या नेत्रांसमोर याही पेक्षा मोठ्या गोष्टी केल्या असत्या. Yes, होय, I am so shocked. मला खूपच धक्का बसतो. People say they're लोक educated, म्हणतात ते शिकलेले आहेत, they read the ते Bible, बायबल वाचतात, they are at the ते retreats, सभांना येतात, but their heart पण त्यांचं अंतकरण never crack open. ते कधीही उघडत नाही. Never do they get a wider vision. त्यांना कधीही व्यापक दूरदृष्टी प्राप्त होत नाही. When important issues come, arise, जेव्हा महत्वाच्या गोष्टी समोर येतात, what really matters to many people तेव्हा अनेक लोकांकरता हेच महत्वाचं असतं, is money. ते म्हणजे पैसा. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, no man can serve two masters. कुठलाही माणूस दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही. If money has unconscious to yourself, if money has a throttle hold of you, आणि जर पैशाने तुमची गळचिपी केली असेल किंवा तुमच्यातील विवेक मारून टाकला असेल, you're gone, you're finished. तर तुम्ही संपले आहात, तुमचा काहीच उपयोग नाही. But पण when it comes to marriage, जेव्हा लग्नाची वेळ येते, it's money, तेव्हा लोकांना पैसा महत्वाचा वाटतो, it's qualification, शिक्षण महत्वाचं it is वाटतं, status, समाजातलं पद महत्वाचं it is वाटतं, caste, जात महत्वाची वाटते. anything but character, चांगलं चारित्र्य सोडून बाकी सगळ्या गोष्टी महत्वाच्या वाटतात. anything but Christ-likeness. ख्रिस्तासारखं असल्याचं सोडून बाकी सगळ्या गोष्टी लोकांना महत्वाच्या वाटतात. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, if those are the criteria that guide your life, जर तुमच्या जीवनाला चालवणारे हे निकष असतील, then you're तर finished. लक्षात घ्या की तुम्ही संपले आहात. There is no future before you. तुम्हाला कुठलंच भविष्य नाही. You may acquire dollars, pounds, rupees, anything, तुम्ही डॉलर कमवा, पाऊंड कमवा किंवा रुपये कमवा, but पण there's no future before you. तुमच्या समोर कुठलंच भविष्य नाही. Your money will crush you. तुमचा पैसा तुम्हाला चिरडून टाकेल, Your gold will kill you. तुमचं सोनं तुम्हाला मारून टाकेल, Your wealth will eliminate you. तुमची संपत्ती तुम्हाला घालवून देईल. No man can serve two masters. कुठलाही माणूस दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही. Either he will love the one and hate the तो other. एकावर प्रेम करील व दुसऱ्याचा द्वेष करील. So, त्यामुळे we are told, love not the world आपल्याला सांगितलं आहे की जगावर प्रीती करू नका or the things which are in the किंवा world. जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. If any man love the जर world, कोणी जगावर प्रेम करत असेल, the love of the Father is not in him. तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. You know, there was a exceedingly pretty girl who used to visit my parents. पहा, माझ्या पालकांना एक खूपच सुंदर मुलगी भेटायला यायची. In fact, she was described as a Mughal princess. आणि खरं पाहता लोक तिचं असं वर्णन करायचे की मुघलांची राजकन्या. So beautiful. इतकी सुंदर ती मुलगी होती. And आणि when she turned to the Lord, जेव्हा ती प्रभूकडे वळाली, I don't know how deep her conversion was. तिचं परिवर्तन किती सखोल होतं मला माहिती नाही. She discarded her jewelry. तिने आपले दागिनेच फेकून दिले. Sometime after, पण काही काळानंतर when I met her again, I was a boy at that time. तिच्याशी माझी पुन्हा भेट झाली आणि त्यावेळेला मी मुलगा होतो. She was different. तेव्हा ती मला वेगळीच वाटली. In the meantime, she had married, आणि मधल्या वेळेत तिचं लग्न झालं होतं moved to another आणि city, ती एका दुसऱ्या शहरात गेली होती. and आणि she was back
in her old love of jewelry. ती पुन्हा तिच्या दागिन्यांच्या प्रेमाकडे परत गेली होती. Listen, friends, ऐका मित्रांनो, as a bride decketh herself, किंवा जशी वधू स्वतःला सुशोभित करते, we are told in the Word of God. असं आपल्याला वचनामध्ये सांगितलं आहे. But the Bible tells पण us बायबल आपल्याला असंही सांगतं that we should be decked with the robes of righteousness की आपण स्वतःला नीतिमत्तेच्या झग्याने सुशोभित करायला हवं and the garments of salvation. आणि तारणाच्या वस्त्रांनी सुशोभित करायला हवं. See, that other world, the mind that comes to you by looking heavenward, पहा, स्वर्गाकडे पाहत राहिल्यानेच तुम्हाला हे दुसरं मन प्राप्त होतं. that is a new dimension, fourth and fifth dimension. हे तर एक वेगळेच आयाम होत, चौथे आणि पाचव्या बाजूचे आयाम होत. Some of you don't know that dimension, आणि काही लोकांना हे चौथ्या पाचव्या बाजूचे आयाम माहितीच नाही. but पण eye hath not seen, डोळ्यांनी पाहिल्या नाही, or ear heard, किंवा कानांनी ऐकल्या नाहीत, nor has it entered into the heart of man व माणसाच्या मनात देखील जे कधी आले नाही, what God has prepared for them who love Him, who wait for Him. ते देवाने त्याच्यावरती प्रीती करणाऱ्यांसाठी, त्याची वाट पाहणाऱ्यांकरता सिद्ध केलं आहे. So you can live with your three-dimensional world, त्यामुळे तुम्ही तुमच्या त्या जगिक त्रिमितीय जगामध्ये राहू शकता, and you can live in the heavenlies. किंवा तुम्ही स्वर्गाकडे चित्त लावून जीवन जगू शकता. As far as the world is concerned, Abraham was a childless man. जगाच्या दृष्टीने पाहायचं झालं तर अब्राहमाला मूलबाळ नव्हतं. And God आणि says, देव म्हणाला, look up, वर बघ, look heavenward. आकाशाकडे बघ. Somehow, आणि का कुणास ठाऊक, I don't know why it is, this does not sink in. का कुणास ठाऊक ही गोष्ट पचनी पडत नाही किंवा समजून घेता येत नाही. When there is any आणि turbulence, जेव्हा कधी कल्लोळ उठतो any unfavorable wind किंवा खूपच सुसट्याचा वारा सुटून त्याचा कल्लोळ सुटतो, or circumstance, म्हणजे जेव्हा कठीण परिस्थिती उभी राहते, what fear, what alarm. तेव्हा किती आपण घाबरून जातो आणि भयाने ग्रासून जातो. Listen, ऐका मित्रांनो, keep this in mind. तुम्ही हे तुमच्या सदैव लक्षात ठेवा. My heavenly Father knoweth. माझ्या स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे. My heavenly Father knoweth. माझ्या स्वर्गीय पित्याला ही परिस्थिती ठाऊक आहे. Learn to have that truth running in your spiritual vein. तुम्ही हे सत्य तुमच्या आत्मिक धमन्यांमध्ये सदैव खेळत ठेवण्यास शिका. My heavenly Father knoweth. माझ्या स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे. Now, friends, आता मित्रांनो, the Bible tells us in Deuteronomy 1st chapter बायबल आपल्याला अनुवादाच्या पहिल्या अध्यायामध्ये असं सांगतं, and the 10th verse, 10व वचन, this is what Moses tells them. आणि मोशे लोकांना असं म्हणाला, And the Lord your God hath multiplied you. तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला बहुगुणित केले आहे. And behold, आणि पहा, you are this day as the stars of heaven for multitude. आज तुमची संख्या आकाशातील ताऱ्यांइतकी आहे. So, तर पहा, Moses saw that it had happened, मोशेने पाहिलं की ती गोष्ट घडून आली, that the promise was reliable. की ते अभिवचन हे अवलंबून राहण्याजोगं होतं. Now, in the 10th chapter of Exodus, आणि आता निर्गमाच्या 10व्या अध्यायामध्ये here Moses looks heavenward. येथे मोशे आकाशाकडे पाहत होता. It was in the midst of that terrible conflict with Pharaoh. त्या फारो बरोबरच्या भयंकर संघर्षामध्ये मोशे आकाशाकडे पाहत होता.
10th chapter and the 22nd verse. 10वा अध्याय व 22वं वचन. And Moses stretched forth his hand toward heaven, मग मोशेने आपला हात आकाशाकडे उगारला, and there was a thick darkness in all the land of Egypt 3 days. आणि 3 दिवस संपूर्ण मिसर देशभर निबिड अंधार He पसरला. lifted his hand त्याने heavenward. आपला हात आकाशाकडे उंच केला. You see, that was soon after Pharaoh hardened his heart and said, please take away these locusts. आणि ही घटना जेव्हा फारोने आपलं अंतकरण कठीण केलं होतं व तो म्हणाला की हे टोळ काढून टाक, त्याच्या अगदी नंतर घडली. 17th verse, 16वं वचन, 16, 17. 16-17. I've sinned against the Lord your God, against you. मी तुमचा देव परमेश्वर याच्या विरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. Therefore forgive, I pray you, my पण आता sin. एवढ्या एकाच वेळेला Only this once. माझ्या पापाची क्षमा करा. Entreat the Lord your God that he may take away from me this death. ही एवढी मरणावस्था माझ्यापासून दूर व्हावी म्हणून तुमचा देव परमेश्वर याच्याजवळ विनंती करा. So तर he hardened his heart soon as the locusts were carried out into the Red Sea by the wind which God पहा, sent. देवाने प्रचंड वारा वाहून ती टोळधाड तांबड्या समुद्रात लोटल्या लोटल्या फारोने आपलं अंतकरण कठीण केलं. So friends, मग मित्रांनो, Moses stretched forth his hand toward heaven. मोशेने आपले हात आकाशाकडे पसरले. Look at that. हे पहा, लक्षात घ्या, Where do we stretch forth our hand? आपण आपले हात कोणाकडे पसरतो? Come on, tell me, friends. सांगा मला मित्रांनो. Begging hands, begging hands. भीक मागणारे हात, भीक मागणारे. Our hands have become begging hands. आपले हात हे भीक मागणारे झाले आहेत. Our hands have ceased to be commanding hands. आपल्या हातांनी आज्ञा देणं बंद केलं आहे. Our hands have ceased to have weight in heaven. आपल्या हातांनी स्वर्गातून येणाऱ्या मदतीची वाट पाहणं थांबवलं आहे. How sad. किती दुःखाची गोष्ट. Beggarly hands. भीक मागणारे हात. How can Christian hands turn into beggarly hands? ख्रिस्ती हात भीक मागणारे हात कसे काय बरं होऊ शकतात? He stretched out his hand heavenward, त्याने आपले हात आकाशाकडे पसरले and there descended upon Egypt for 3 days आणि मग 3 दिवस संपूर्ण मिसर देशभर a horrible darkness. एक भयंकर निबिड अंधकार पसरला. And people could not see each other, could not get out of आणि bed. लोक एकमेकांना पाहू देखील शकत नव्हते किंवा बिछाण्यातून उठू शकत नव्हते. 22. Neither rose any from their place for 3 days. 3 दिवस कोणी कोणाला दिसेना किंवा कोणी आपले ठिकाण सोडून हालेना. But पण all the children of Israel had light in their dwelling. इस्रायल लोकांच्या सगळ्या वस्तीत उजेड होता. Look at that. पहा, लक्षात घ्या, They had light in their dwelling. त्यांच्या वस्तीमध्ये उजेड होता. Pitch dark पण everywhere. इतर सगळीकडे निबिड अंधकार होता. This should be a picture of the Christian home. पहा, ख्रिस्ती घरांचं हे चित्र असायला हवं. Pitch dark everywhere. सगळीकडे निबिड अंधकार. Then the Bible says a darkness which could be felt. आणि बायबल सांगतं की तो अंधकार अगदी जाणवू शकत होता. If you turn to Acts प्रेषितांची कृत्येकडे वळूया. chapter 7 7वा अध्याय and verse 55 and 56. 55 व 56 वचन. But he, being full of the Holy परंतु Ghost, पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन looked up steadfastly into त्याने heaven आकाशाकडे निरखून पाहिले. and saw the glory of तेव्हा God देवाचे तेज and Jesus standing on the right hand of व God. देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. And आणि त्याने said, म्हटले, Behold, I see the heavens open, पहा, आकाश उघडलेले and the Son of Man standing on the right hand of God. व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. Look at that. लक्षात घ्या, I see the heavens open. मी आकाश उघडलेले पाहत आहे. When? आणि हे केव्हा घडलं बरं?
when the people around him were gnashing their teeth. जेव्हा त्याच्या भोवती असलेले लोक त्याच्यावरती दात ओठ खात होते. 54th verse. 54व वचन. At such a time, अशा वेळेला he didn't look upon them, त्याने काही लोकांकडे पाहिलं नाही the Sanhedrin, किंवा सनेद्रीतकडे पाहिले नाही, but he was looking upward, heaven. तर तो आकाशाकडे स्वर्गाकडे पाहत होता. He saw the heavens open. त्याने स्वर्ग उघडलेला पाहिला. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, if God sends us some conflicts, जर देवाने आपल्यावरती कुठलं मोठं संकट पाठवलं he wants to promote us. तर त्या संकटाद्वारे देवाला आपल्याला प्रोत्साहन द्यायचं असतं. He wants to teach us to look up at all, in all circumstances. आपण सर्व स्थितीमध्ये देवाकडे पाहत राहावं हेच त्याला आपल्याला शिकवायचं असतं. Stephen was shortly going to be martyred. येथे आपण पाहतो की आता स्तेफन रक्तसाक्षी होणारच होता. But पण the prelude, this is the prelude to his martyrdom. आणि मग त्याच्या रक्तसाक्षीच्या अगोदर हे सगळं घडून आलं. What is before him? त्याच्या समोर काय त्याने पाहिलं? Heaven. स्वर्ग पाहिला. He did not look at all these people gnashing their आणि teeth, त्याच्यावरती दात ओठ खाणाऱ्या लोकांकडे पाहिलं नाही, but he looked up. पण त्याने स्वर्गाकडे पाहिलं. You know, there was a great missionary by the name of John Paton. John Paton became a martyr. आणि जॉन पेटन नावाचे एक मोठे मिशनरी होते, ते देखील रक्तसाक्षी झाले. Before he left ते England, इंग्लंड सोडून जाण्यापूर्वी oh, how hard people tried to persuade him not to go to those islands in the Pacific. तेव्हा त्यांनी त्या पॅसिफिक भागातल्या बेटांवरती जाऊ नये म्हणून लोकांनी त्यांचा मन वळवायचा कसा आटोकाट प्रयत्न केला. And one day, आणि एक दिवस a highly respected older man came to see एक him. खूप मोठे प्रतिष्ठित वृद्ध मनुष्य त्यांना भेटायला आले. So this wise old man आणि मग हा हुशार वृद्ध मनुष्य said to John Paton, जॉन पेटंट यांना म्हणाला, you know you're going there पहा तुम्ही तेथे जाणार आहात and they are going to eat you. आणि ते तुम्हाला खाऊन टाकतील. Then John Paton replied, आणि मग जॉन पेटंट त्यांना असं म्हणाले, my dear friend, माझ्या प्रिय मित्रा, it will not be very long before you are buried तुमच्या जीवनाचे देखील आता खूपच थोडे दिवस राहिले आहेत and the worms will eat you. आणि तुम्हाला पुरून टाकल्यानंतर देखील तुम्हाला आळ्या खाणार आहेत. I'll be eaten by cannibals, मी तिकडे गेल्यावर मला कदाचित नरभक्षक लोक खातील, but the worms are going to eat you. पण तुम्हाला पुरून टाकल्यावरती तुम्हाला आळ्या खातील. With that, the old man put down his head and walked आणि away, मग ते ऐकून तो वृद्ध मनुष्य मान खाली घालून निघून गेला, knowing that he could not persuade this great आणि missionary. त्या वृद्धाला कळून चुकलं की तो या महान मिशनऱ्याचं मन वळू शकणार नव्हता. Look at that, my dear friend. पहा माझ्या मित्रांनो, लक्षात घ्या, We need an unflappable faith. आपल्याला न पलटणारा विश्वास हवा आहे. We need a peace which passeth all understanding. आपल्याला सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी शांती हवी We are आहे. rocked, we are buffeted, we are tested. पहा आपण हेलकावे खाऊ, आपल्यावरती आघात होतील, आपली परीक्षा होईल. And some people think there's no man suffering like आणि I. काही लोकांना वाटतं की आमच्यासारखा त्रास बाकी कोणीच भोगत नाहीये. Listen, ऐका, there are many people suffering far more than you or I have ever suffered. तुम्ही आणि मी असा कधीच भोगला नसेल असा त्रास काही लोक भोगत आहेत. But पण when you don't look heavenward, जेव्हा तुम्ही स्वर्गाकडे पाहत नाहीत, when you don't know how to lift up your hands to God, आणि जेव्हा तुम्हाला तुमचे हात देवाकडे कसे पसरायचे हे माहित नसतं, you are surely going to be tossed to and fro. तेव्हा निश्चितपणे तुम्ही तुमच्या त्या संकटामध्ये हेलकावे खाल. You are going to be pummeled and buffeted. तुम्ही हेलकावे खाल व तुम्हाला त्यामध्ये आघात सहन करावा लागेल. But पण when
the Lord Jesus is with you. पण जेव्हा येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर असतो, He teaches you. तो तुम्हाला शिकवतो. Who for the glory which was set before him endured the cross, त्याने त्याच्या समोर ठेवलेल्या गौरवासाठी तो वधस्तंभ सहन केला. despising the shame. त्याने ती लज्जा धिक्कारली. He will teach you to walk in his footsteps. तोच तुम्हाला त्याच्या पाऊल खुणांवरती चालण्याकरता सहाय्य करेल. Let us pray. प्रार्थना करूया. Let us pray. चला प्रार्थना In करूया. a few moments we'll send you away. काही वेळातच आम्ही तुम्हाला घरी पाठवून देऊ. Tell God, देवाला सांगा, oh God, हे देवा, what is my spirituality worth? प्रभू माझी ही असल्या प्रकारची आत्मिकता काय कामाची आहे. As soon as I'm buffeted or tossed, जेव्हा मी हेलकावे खातो किंवा ठोसे खातो, I lose heart. तेव्हा मी खूपच लवकर निराश होतो. I turn मी tail. शेपूट घालून पळून जातो. I run away. मी संकटापासून पळून जातो. Oh, my Father, हे माझ्या पित्या, how can I be one who cannot derive my strength from He who has gone before me? जो माझ्या पुढे गेला आहे त्याच्याकडून मी माझी शक्ती का बरं घेऊ शकत नाही. I look up. मी वर पाहतो. Is it because I have not come down that I can't look up? मी वर पाहण्यासाठी अद्याप खाली आलो नाही काय. Is it because I am up on the tree that I keep looking down, down, down all the time? मी काय कुठल्या झाडावरती बसलो आहे का की कायम मी खाली 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 पाहत राहतो. You are saying, come down. तू म्हणतोस की खाली ये, And then I can look up into Jesus' face. आणि मगच मी येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्याकडे पाहू शकतो. Lord Jesus, हे प्रभू येशू, teach me to look up. मला तुझ्याकडे वर पाहणे शिकव. Give me those hands that can command help from heaven. मला स्वर्गाला मदतीची आज्ञा देणारे हात तू दे. To lift up my heart and hands to heaven. आणि मी माझं अंतःकरण आणि हात स्वर्गाकडे पसरावेत. God of Abraham, हे अब्राहमाच्या देवा, you have not changed. तू बदलला नाहीस. Your promises are valid. तुझं अभिवचन आज देखील यथार्थ आहे. Your word is incontrovertible. तुझं वचन आज देखील निर्विवाद आहे. Here we are. प्रभू, हे आम्ही इथे आहोत. Teach us this kind of faith. आम्हाला अशा प्रकारचा विश्वास तू शिकव. Hear our prayer. आमची प्रार्थना ऐक And come to our families. आणि आमच्या कुटुंबामध्ये ये. We ask this in Jesus' holy name. हे आम्ही येशूच्या पवित्र नावात मागतो. Amen. आमेन.